नाथ महाराज ज्ञानोबरायांचं वर्णन करतात. तो सगळा अभंग सगळ्यांना परिचित असणार आहे, आपण बघून घ्या. त्याच्यामध्ये नाथ महाराजांनी या 3 गोष्टी सांगितल्या. म्हणून कमीत कमी या 3 गोष्टी जिथे आहेत तिथं वर्णनाचा विषय होतो. प्रस्तुत अभंगामधून तुकोबाराय आपल्याला या 3 भूमिका सांगतात. मला अभंगाकडे प्रवृत्त झालं पाहिजे. 3 भूमिका तुकोबारायांनी सांगितल्या. अगदी अभंग सरळ आणि स्पष्ट सांगायचा झाला तर पहिल्या चरणामध्ये अलौकिकता, तिसऱ्या चरणामध्ये अपूर्वता आणि शेवटच्या चरणामध्ये अद्वितीयता सांगून तुकोबाराय भक्ताचं वर्णन करतात. हे भक्त कोण आहेत? प्रारब्ध क्रियमाण भक्ता संचित नाही जाण. कारण असं आहे महाराज, ही अलौकिकता आहे. अहो, या जगतामध्ये जो जन्माला येतो त्याला लौकिक अर्थानं या जगताचे नियम पाळावे लागतात. हा लोक कर्मे बांधला. ज्ञानोबाराय बोलतात, भगवंताच्या मुखातून ज्ञानेश्वरी वाचा आपण. हा लोक कर्मानं बांधला गेलेला आहे, कर्माच्या नियमानं बद्ध आहे. आपण जिथे जातो तिथले नियम आपल्याला पाळावे लागतात, आहे ना. मी तुमच्याकडे पाहुणा म्हणून जर आलो तर तुमच्या घराचे जे नियम आहेत ते मला पाळावे लागतील. तुम्ही माझ्याकडे पाहुणा म्हणून आलात तर माझ्या घराचे जे नियम आहेत तुम्हाला आपल्याला पाळावे लागतील ना. मी एखाद्या वारकऱ्याच्या घरामध्ये जर पाहुणा म्हणून गेलो तर वारकरी संध्याकाळी हरिपाठ करतो, पाहुण्याला हरिपाठाला बसावं लागेल. हा, बसावं लागेल. वारकऱ्याच्या घरामध्ये जो काही सात्विक आहार आहे तो त्याला घ्यावा लागेल. पाहुणा जरी असला तरी तो तर पाहुणा म्हणाला, नाही तुम्ही वारकरी आहात पण मी जरा दारू पितो, चालत नाही. असं चालत नाही. ज्या घरामध्ये आपण जातो, बरं हे जग इतकं विचित्र आहे महाराज. या जगतामध्ये कोणी जरी आलेला असला तरी याला या जगताच्या नियमाने त्याला बद्ध व्हावं लागतं. कोणी असू दे. परमात्मा या इथं अवतार आला तर त्यालाही या इथं त्याचे नियम पाळावे लागतात या जगताचे. म्हणून तुकोबारायांनी विचार जो सांगितला तेवढाच मी विचार आपल्या समोर बोलतो, ऐका. या आतापर्यंत जगताच्या पाठीवर हे जग एका विशिष्ट नियमानं चालतं. या जगतामध्ये काही नियम आहेत, ते नियम मोडण्याचा कुणालाही अधिकार नाही. त्या नियमाने हे जग बद्ध झालेलं आहे. अगदी थोडका विचार जर सांगायचा झाला तर मी आपल्याला काही गोष्टी सांगतो, ऐका. असं असतं, काही नियम माणसाला तयारही करता येतात आणि मोडताही येतात. काही नियम माणसाला बनवता येतात पण मोडता येत नाहीत. काही नियम बनवता येत नाहीत पण मोडता येतात. आणि काही नियम बनवताही येत नाहीत आणि मोडताही येत नाहीत. विठ्ठला विठ्ठला ऐका, काही नियम बनवता येतात आणि मोडताही येतात. आता काय उदाहरण सांगून वेळ घ्यायचा, एका वाक्यात उदाहरण सांगतो. काही नियम माणसाला बनवता येतात आणि मोडता येतात. उदाहरण, 31 डिसेंबरला रात्री केलेला नियम बनवता येतो आणि 1 जानेवारीला सकाळी मोडता येतो. त्याचं काही नसतं. उद्यापासून तंबाखू बंद, 31 डिसेंबरला रात्री नियम केला जातो आणि 1 जानेवारीला सकाळी उठल्याबरोबर पहिलं काम केलं जातं तंबाखू खाणे. बस, नियम करता येतो, मोडता येतो, त्याचा विचार करूच नका. काही नियम माणसाला बनवता येतात पण मोडता येत नाही. उदाहरण सांगू, आपलं संविधान आपल्यापैकीच असणाऱ्या एका महापुरुषाने ते निर्माण केलं. नियम करताना बनवता आले. हे नियम बनवले या देशाकरता बनवले, या जगताच्या या देशाच्या नियमनशीलतेकरता बनवले, या जगताच्या शिस्तीकरता बनवले, या जगतातल्या प्रत्येक घटकाचा विचार करून नियम बनवले. संविधान म्हणजे काय? नियमावलीच आहे ना हो. कायदा म्हणजे काय? नियमावलीच आहे. आपल्याच महापुरुषांनी बनवले. प्रश्न त्याचा नाहीच आहे. नियम बनवता आले, आता मोडून दाखवा बरं. मोडता येतात? नाही. तुम्हाला दंड करावा लागेल, भोगावा लागेल, तुम्हाला शिक्षा भोगावी लागेल त्याची. नियम जरी बनवता आले तरी ते मोडण्याचा आपल्याला अधिकार नाही आहे, हे लक्षात घ्या. काही नियम बनवता येत नाहीत पण मोडता येतात. काही नियम आता थंडीच्या दिवसात थंडी पडावी की पडू नये हा नियम आपल्याला बनवता येतो का? उन्हाळ्यात ऊन पडावं की पडू नये आपल्याला बनवता येतो नियम? बनवता येत नाही. थंडीच्या दिवसात थंडी पडतेच. तो ऋतू आला की ती तशा पद्धतीचं वातावरण बदलतं. थंडीच्या दिवसात मला असं वाटतं की थंडी पडू नये, तुला बनवता येणार नाही नियम. पण नियम जरी बनवता आला नाही, थंडी जरी खूप पडली तरी एखादं कांबळं पांघरून घेऊन आपल्या पुरतं गरम राहता येतं ना. आपल्या पुरतं राहता येतं ना, राहता येतं. पावसाळ्यात पाऊस पडावा की पडू नये ठरवता येत नाही, पण पाऊस पडत असेल तर छत्री घेऊन जा.
आपल्या पुरते आपण न भिजता राहू शकतो. आपल्या पुरते आपण निदान काही स्वेटर वगैरे घालून, कांबळं वगैरे पांघरून, तेवढ्या गोंगडं वगैरे पांघरून तेवढ्या पुरतं गरम राहू शकतो. आपल्या पुरतं AC लावून घरामध्ये राहू शकतो, बाहेर किती ऊन पडलं तरी. हे नियम बनवता येत नाहीत, पण आपल्या मर्यादेत आपल्याला मोडता येतात. आणि काही नियम असे आहेत ते बनवताही येत नाहीत आणि ते मोडताही येत नाहीत. याला कर्माचे नियम म्हणतात. विठ्ठला विठ्ठला.